हॅलो, हॅलो, हॅलो. मी प्रवीण रद्दाळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्पेशल लेक्चरमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला 8चे मॅथेमॅटिक्स जे आहे त्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण समजून सांगेल आणि तुमच्यासाठी पूर्ण 8 मधील प्रत्येक प्रॅक्टिस सेटचा असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि डेली एक व्हिडिओ अपलोड होईल म्हणून नक्की पाहत राहा आणि तुमच्या स्कूलमध्ये मित्रांना शेअर करा, शिक्षक लोकांना शेअर करा आणि असं सगळ्यांना दाखवा. आज तुमच्यातील काही मुलं म्हणतील, "सर तुम्ही कुठे गेले?" मी ना आता सध्या स्टुडिओच्या बाहेर आहे आणि हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी रात्री बसून बनवत आहे. कारण दिवसभर स्टुडिओमध्ये असतो, तिथे ते व्हिडिओ होऊन जातात. 8साठी वेळ मिळत नव्हता आणि बरेच मुलांचे मेसेज येत होते, की "सर, आमच्यासाठी पण काहीतरी करा." मग 8साठी ही स्पेशल सीरीज आजपासून सुरू करतोय. चला मग सुरू करायचं? नक्की. बघा, तर आपल्या पहिल्या चॅप्टरचे नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. आता रॅशनल, इरॅशनल नंबर समजायच्या आधी तुम्हाला बाकीचे नंबर समजायला पाहिजेत ना. बाकीचे नंबर कोणकोणते आहेत? तर हे बरेचसे नंबर आहेत जे आपण आधी शिकलो होतो. याबद्दल थोड्याशा गोष्टी तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, सगळ्यात पहिले असेवाले नंबर जिथून आपण मोजणे स्टार्ट करतो. तुम्ही मोजणे कुठून स्टार्ट करता? सर 1 2 3 4. मग या नंबरला म्हणतात नॅचरल नंबर. मग याच्यामध्ये जर तुम्ही एक होल काढला, हा जो होल काढला याला म्हणतात झिरो. हा ऍड केला की होऊन जातात तुमचे होल नंबर्स. त्याच्यासोबत जसे इकडे झिरोच्या या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, तसेच झिरोच्या मागच्या साईडला असतात निगेटिव्ह नंबर. जसा हा झिरो या साईडला उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर. मग इकडे पण अनलिमिटेड असेल, इकडे पण अनलिमिटेड असेल. याला म्हणतात इंटिजर्स. आता आपल्याला माहितीये 0 आणि 1च्या मधात खूप सारे नंबर आहे. म्हणजे सव्वा एक म्हणतो, 0.25, 0.5, 0.5.5, 0. खूप सारे नंबर आहे की जे या दोघांच्या मध्ये येतात. मग हे नंबर कसे लिहायचे? तर हे नंबर लिहितात अशा फॉर्म मध्ये. याला म्हणतात रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर म्हणजे कोणते? कोणताही नंबर, कोणताही नंबर ज्याला तुम्ही असं लिहू शकता A/B, अशाला म्हणतात रॅशनल नंबर. आता बघा, जसं हा जर 0 नंबर आहे त्याला तुम्ही लिहू शकता 0/1, चालते. हा 3 आहे त्यालाही लिहू शकता तुम्ही 3/1. हा 8 आहे तर 8ला लिहू शकता तुम्ही 3/1. हा 67/5. तो कोणताही नंबर ज्याला तुम्ही असे लिहू शकता त्याला काय म्हणतात? रॅशनल नंबर. जर समजा 0.5 आहे तर तुम्ही याला लिहू शकता 1/2. तर हे सगळे कोणते नंबर असतात? रॅशनल नंबर. आता इररॅशनल नंबर कोणते? तर तेच उरले, कारण तेच सांगायचे बाकी राहिले. तर आता असतात एक उरलेले इररॅशनल नंबर, जे तुम्हाला इथं नाहीये पण पुढे येतील. तर इररॅशनल नंबर जेव्हा तुम्हाला कोणीतरी म्हणेल की सांगा इररॅशनल नंबर म्हणजे काय, तर त्याला 2-4 गोष्टी सांगायच्या, की इररॅशनल नंबर म्हणजे ते वाले नंबर जे रूटच्या बाहेर येत नाही. रूटच्या बाहेर म्हणजे बघा, असं जर असलं आणि आतमध्ये 4 असला तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर 2 येते. पण जर असं आहे रूटमध्ये 3, तर याच्या बाहेर कोणीच येऊ शकत नाही. मग अशाला म्हणतात इररॅशनल नंबर. कोणता म्हणतात? इररॅशनल नंबर. सोबतच ज्या नंबरला आपण अशा A/B या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही त्यांना पण काय म्हणतात? इररॅशनल नंबर. जसं की तुमचा पाय. पाय म्हणजे याची व्हॅल्यू ही इररॅशनल नंबर आहे. याला तुम्ही अशा फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. आता तुम्ही म्हणसाल, सर नाही सर, मागच्या वर्षी आमच्या सरांनी सांगितलं होतं की 22/7. तर ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे बेटा, ही ओरिजिनल व्हॅल्यू नाहीये. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, त्याची ओरिजिनल व्हॅल्यू डॉट 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 समथिंग आहे. ही पुढे खूप चालत राहते, कधीच थांबत नाही. म्हणून तुम्ही याला अशा फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. राहील लक्षात? मग चला, यानंतर आपण सरळ सरळ जाऊ आपल्या प्रॅक्टिस सेटकडे, कारण याच्यामध्येच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. जशा म्हणजे की हे सगळे जे रॅशनल नंबर आहे जे तुम्ही आता शिकले, हे सगळे रॅशनल नंबर ना तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे. आता नंबर लाईन तुम्ही मागच्या वर्षी शिकले होते, आठवते का? थोडी थोडी आठवते? कमेंट सेक्शन मध्ये टाका बरं, आठवते का तुम्हाला थोडीशी नंबर लाईन काय होती? तर सगळ्यात आधी काय करायचं? आधी लाईन मारायची. अरे, असं म्हटलेलं चांगलं वाटत नाही. आधी लाईन काढायची. शब्द, मराठी भाषा खूप मस्त आहे. तुमचा प्रत्येक शब्द ना काहीतरी नवीन घेऊन येतो. चला, लाईन काढली. आता याच्यावर नंबर लाईन मध्ये ना मधात असतो 0. हा आपला सेंटर असतो 0 पासून. इकडे असतात पॉझिटिव्ह नंबर, इकडे असतात निगेटिव्ह नंबर. आता तुम्हाला जे नंबर लाईनवर नंबर दाखवायचे ते पूर्ण नंबर नाहीये, होल नंबर नाहीये, ते तुमचे रॅशनल नंबर आहे. आता हे जर नंबर लाईन वरती दाखवायचे तर कसे दाखवायचे मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिले हा खालचा वाला नंबर पाहायचा आहे. हा खालचा वाला नंबर बघा सगळ्यांनी किती आहे? 2. मग जर हा 2 असेल तर काय करायचं माहितीये का? एक सोपी आयडिया सांगतो बघा. 1 2, 2 टिंबे काढायचे, मग लिहायचा 1. 1 2, 2 टिंबे काढायचे, मग लिहायचा 3. सॉरी, 3 नाही, 2. मग 1 2, मग काढायचा 3. या साईडला पण तसंच करायचं. 1 2, इथं लिहायचा -1. 1 2, इथं लिहायचा -2. 1 2, इथं लिहायचा -3. लक्षात ठेवा, इथं 2 होता म्हणून आपण 2 टिंबे काढले. इथं 5 असता तर 5 टिंबे काढले असते. जर 6 असता तर 6 टिंबे काढले असते. त्यानुसार करायचं. आता बघा, आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं? तर बघा, आता तुम्हाला 3/5 हा दाखवायचा आहे. 3/5 कसं दाखवणार? तर 0 पासून बघा, पहिले तर तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे या साईडला असेल म्हणून हा 0.
मग पहा मोजायचे इथून 3 लाईन, 1 2 3. मग हा बनला तुमचा 3/2. समजलं का? आता बघा 5/2 काय असेल, मग 0 पासून 5 मोजायचे, 1 2 3 4 5. हा बनला तुमचा 5/2. सिंपल. -3/2 मायनस म्हणजे या साईडला असेल, नक्कीच मायनस आहे म्हणून 1 2 3. हा झाला तुमचा -3/2. आणि नंबर लाईन वरती सर्व नंबर झाले, हे लिहायची गरज नसते असं काही. हा झाला डन. आता तुम्हाला नंबर लाईनला नावं द्यायची असेल तर तुम्ही आणखीन देऊ शकता. याला ओ म्हणू शकता, या पहिल्या पॉईंटला ए म्हणू शकता, दुसऱ्या पॉईंटला बी म्हणू शकता, तिसऱ्या पॉईंटला सी म्हणू शकता, आणि आन्सर इज डन. संपलं, एवढंच करायचंय. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा, लिहून घ्यायचा तुम्हाला. तर व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. चला बघा, हा दुसरा क्वेश्चन ना, हा त्याच्यापेक्षा पण सोपा आहे. बघा याच्यामध्ये पण काय करायचं, सगळ्यात पहिले मारायची नाही सर, काढायची. काय काढायची? लाईन काढायची. ही काढली लाईन, थोडीशी तिरपी झाली तर माफ करा, होतच राहते, तेवढं तर होतच राहते. आता बघा सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले काढायचं असं 0. मग हा झाला 0. याच्या इकडे मला सांगा, सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये भरून टाका की किती नंबर नंतर मी 1 लिहायचा. तर काय करायचं, 1 2 3 4 5. इथे येईल माझा 1 1 2 3 4 5. इथे येईल माझा 2, कारण 5 नंतर. इकडं पण तसंच 1 2 3 4 5. इथे येईल माझा 1 1 नाही सर, -1 1 2 3 4 5. इथे येईल माझा -2. आता नंबर कसे शोधता, तर नंबर शोधणे खूप सोपे आहे. बघा 7/5. पहिले तर पॉझिटिव्ह म्हणजे या साईडला 7. बघा 1 2 3 4 5 6 7. हा आहे आपला 7, म्हणजे 7/5. मग नंतर येतो -2/5. मग बघा 1 2. हा मायनस असल्यामुळे या साईडला घेतला आपण, -2/5. नंतर बघा -4/5. तर मायनस असल्यामुळे या साईडला 1 2 3 4. तर हा असेल तुमचा 4, म्हणजे -4/5. कळलं? मग हे काढायचं. शिक्षक खुश, तुम्ही खुश, सगळे खुश. कशी वाटली? छान आयडिया. तर बघा तुमच्या स्कूलमध्ये जर अशा गोष्टी जर तुमच्याकडे डिजिटल बोर्ड असतील तर सरांना पण सांगा की हे व्हिडिओ आम्हाला दाखवा, जेणेकरून मदत होईल विद्यार्थ्यांची, सर्व विद्यार्थ्यांची. चला बघा, इथं 2च नंबर दाखवायचे आपल्याला. परत लाईन काढायची आणि घ्यायचा पटापट मध्ये 0 मधात. आणि बघा खाली किती आहे? 8 आहे. मग आपल्याला 8 काढाव्या लागतील. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8. हा लिहिला मी 8. मग 1 2 3. आता जर तुमचं हे मावत नसेल तर हे थोडी मोठी लाईन काढायची, आणि तुम्ही काढताना मोठी कितीही काढू शकता, त्यात काही टेन्शन नाही. चला बघा, मी थोडी जास्तच मोठी काढली. 4 5 6 7 8. मग हा झाला माझा 2. हा होता माझा पहिला 1. अरे 1 लिहायचं मला तिथं. 1 जमलं. मी विसरलो कुठं होता. 1 2 3 4 5 6 7 8. हा होता 1. चला इकडे पण करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. इथं मी काढतो 1 -1. चला पटापट नंबर सांगा मला काय येईल. तर -5/8. तर 1 2 3 4 5. मग हा झाला तुमचा -5/8. 11/8. 11/8 म्हणजे हे झाले 8 9 10 11. मग मायनस कसलं, प्लस सर. हा झाला तुमचा 11/8. जमेल. मस्त. याला नाव द्या ए, याला नाव द्या ओ, याला नाव द्या बी. संपला कार्यक्रम. आता तुमचा एक होमवर्क तर पाहिजे तुम्हाला. मग हे तुमचं होमवर्क असेल. मग हा तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायचा आहे आणि मला करून दाखवायची गरज तर नाहीये, तो ऑटोमॅटिक होऊन गेला. आता बघा, आता आपण याच्यावरचे क्वेश्चन आन्सर घेऊ. हे खूप सोपे प्रॅक्टिस सेट आहे, जे खूप लवकर होऊ शकतात. खूप लवकर म्हणजे खूपच लवकर, एकदम झटपट संपून पटकट तुम्ही घर जाऊ शकता. आता बघा, यामध्ये म्हणतोय ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहिले पहा, नंतर हे करा. आता तुम्ही याच्यात बघा किती काड्या आहे, बघा याच्यात पटकनी. तर 1 2 3 4. 4 टिंब्यानंतर 1 आलाय. याचा अर्थ लक्षात ठेवा, डिवायडेड बाय मध्ये 4च येईल. डिवायडेड बाय मध्ये किती येईल? 4, कारण 4 टिंब्यानंतर 1 आहे. म्हणून हा असेल तुमचा 1/4, हा असेल तुमचा 2/4, हा असेल तुमचा 3/4, आणि हा असेल तुमचा 4/4. 4/4 कॅन्सल म्हणजे 1. बघा जमलं की नाही? मग हे नंबर लक्षात ठेवजा. मधात जेवढे पॉईंट तेवढा डिव्हिजन मध्ये द्यायचा आहे आपल्याला, डिनॉमिनेटर मध्ये. चला पहिल्याचा आन्सर लिहूया आपण. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. बी ने कोणता इंडिकेट केलाय? तर हा बी आहे आपला. तर आपल्याला माहिती आहे की डिवायडेड बाय मध्ये 4च येणार. चलो बढिया आहे. आता मोजा, इथून मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10/4, बट -10/4.
आता तुमच्यापैकी काही मुलांना असा प्रश्न पडला असेल, सर याला आपण डिवाइड करू शकतो का? हो, या दोघांना तुम्ही 2 ने भागू शकता. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. जमलं? इथं बघा 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे आपण याला जर डिवाइड केलं तर आपण याच्यातून छान आन्सर काढू शकतो, ते म्हणजे -5/2. तर याचा फायनल आन्सर आहे -5/2. देअरफॉर पी पॉइंट काय इंडिकेट करतो, तर आपल्याला करतो मस्त 5/2. जमेल? चलो सेकंड क्वेश्चनचा आन्सर. चला पटकन बोला सेकंड क्वेश्चन साठी काय येईल. तर सर विच पॉइंट इंडिकेट 1 3/4. आता बऱ्याच मुलांना हे समजत नाही याचा अर्थ काय. 1 3/4. तर तुम्हाला सांगतो, याला पूर्ण करण्यासाठी याला यांनी मल्टिप्लाय करायचं. 4 1 4. तर लक्षात ठेवायचं याला कम्प्लीट कसं करतात. तर 4 जसा तसा या 1 ला 4 नी मल्टिप्लाय करायचं खालच्या नंबरनी आणि वरचा नंबर त्याच्यामध्ये ऍड करायचा. वरचा नंबर ऍड केला तर 4 1 4, 4 अधिक 3 7. मग हा झाला तुमचा 7/4. 7/4 शोधा बरं कुठे आहे पटकनी, लवकर मला सांगा. कोणता आहे? तसं बरोबर पॉइंट सी. कमेंट सेक्शन भरला तुम्ही, थँक्यू सो मच. बघा 1 2 3 4 5 6 7 7/4. जमला? राहील लक्षात? चलो शेवटचं थर्ड. स्टेट वेदर द स्टेटमेंट पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2. ट्रू और फॉल्स. ट्रू आहे की फॉल्स आहे मी तुम्हाला सांगतो. पॉइंट डी शोधा पहिले तर. हा बघा डी शोधा. डी कुठे आहे? हा डी आहे सर इथपर्यंत. मग डी काय करतो, तर बघा आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा सर 10/4 आहे. आता 10/4 ला जर तुम्ही 2 ने भागण्याचा प्रयत्न केला, सिंपल प्रयत्न आहे तो, सोपा करून घ्या. 2 2 जा 4, 2 5 जा 10. तर आन्सर काय येईल सगळ्या मुलांनी कमेंट सेक्शन मध्ये टाका. सर आन्सर तेच इथं 5/2 म्हणजे 5/2 आलं. 5/2 आलं म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे? सर ट्रू आहे. नाही तर लिहायचं ट्रू. आणि अशा प्रकारे तुमचा पहिला प्रॅक्टिस सेट संपला. असेच जर प्रॅक्टिस सेट तुम्हाला हवे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका की सर वी वॉन्ट प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. मग मी तुम्हाला 1.2 देईल. असं करता करता आपण पूर्ण सिलेबस असाच घेऊया. चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत कमेंट सेक्शन पूर्ण भरा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू आणि बाय. जय महाराष्ट्र.